अरे जगाचा मालक आहे पण तो आईच्या प्रेमासाठी रडतोय. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई वाचुनी पोरवे गळी, नाती तुटली पार, आईचा मावळला आधार. 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळते, हे सगळं सहन करते, पोटी भार वाहे, त्याचे सर्वस्व ही साये. 1-2-3 मिनिटं फक्त लक्ष देऊन ऐका. काय असते माय, आई म्हणजे काय असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. अरे जोपर्यंत असतो तोपर्यंत कळत नाही, गेल्यावर मात्र पळायला रान उरत नाही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दावणारी समयतली जागा. अरे घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भार, पण विचून गेल्यावर सैरा वैरा पळायला कमी पडतं रान, सैरा वैरा पळायला कमी पडतं रान. जत्रा पांगते, पालं उठतात, पोरक्या जमिनीत उम्हाळे दाटतात. आई तसंच देऊन जाते काही, जीवाचं जीवाला कळावं असं जाते ठेवून काही. आई असतो एक धागा, वातीला उजड दावणारी समयीतली जागा. ऐका 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 ऐका. आई हृदयाची हाक, आई निशब्द जाग, आई गुज अंतरीचे, आई नाव परमात्म्याचे, आई गगन भरारी, आई पंढरीची वारी, आई पंढरीची वारी. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई. आई कोणत्याही जातीतली असू द्या, अरे माय ती माय असते. ती गाईचं वासरू असू द्या, नाहीतर चिमणीची पिल्ला असू द्या, लेकरावर प्रेम करते ती माय असते. अशी माय निघून गेल्यावर, संकट आल्यावर मग आपण हाका मारतो, ए आई एकदा ये ना, एकदा ये नाही, एकदा ये ना. किती गहाल झालं आमचं सांगू आम्ही कोणाला, सावली निघून गेली पडलो उन्हाला. वासराला सोडून कुठं निघून गेली आई ग. ये ना माझे आई, ये ना, ये ना. आई गेल्यानंतर तेवढं प्रेम करणारं पुन्हा जगामध्ये कुणी नाही भेटत बाबांनो. ऐका ऐका. 1-2 मिनिटाचं उदाहरण सांगतो, माझे कीर्तन समाप्त करतो. किती प्रेम करते. एक गरीब कुटुंब होतं. गरीब कुटुंबामध्ये दोघं नवरा बायको राहत होते. ऐका 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 ऐका. लग्न झालं, लवकर मुलगा होईना. लग्न झाल्यानंतर उशिरा एक मुलगा झाला, पण मुलगा जन्माला आला आणि 2 वर्षांनी मुलाचा बाप वारला. त्या माईने ठरवलं, मला माझ्या मुलाला सांभाळायचंय. रोज शेतामध्ये काबाड कष्ट करायचे, राबायचे. राबल्यानंतर काय 2 रुपये मिळायचे, त्याच्यामध्ये मुलाला शिकवायचे. ऐका, नवरा वारला होता, पोरासाठी ती जगत होती. 200 रुपये 300 रुपये रोज मिळायचा, पण रोज मुलाला शिकवायचे. मुलगा एक दिवस इंजिनियर झाला
अहो साधा इंजिनियर नाही, सरकारी इंजिनियर झाला. दुसऱ्याच्या शेतात 200 रुपये रोजाने कामाला जाणारे तिचा मुलगा 1 लाख रुपये पगार घेऊ लागला. आईला आनंद झाला. मुलगी सुद्धा इंजिनियरच केली. त्याच्या कॉलेजचीच मैत्रीण होती, तिला सुद्धा चांगला पगार होता. चांगला संसार आपल्या मुलाचा सुरू झाला. आईला दुसरं काय पाहिजे असतं बाबांनो? माझ्या मुलाबाळांचं चांगलं व्हावं हीच तिची अपेक्षा असते. चांगलं झालं. आणखी 5-6 वर्षांनी 2 नातवंडही झाली. सगळं चांगलं झालं. आता फक्त आनंदाचं दिवस भोगायचंच होतं. पण दुर्दैव त्या माईचं, तिला एक रोग झाला. तिला टीबी नावाचा रोग झाला. आणि त्यावेळी टीबी रोगावर काही औषधं नव्हती. माणूस खोकायचा आणि मरून जायचा. दिवसेंदिवस तिचं खोकणं वाढत होतं. आता ती सुशिक्षित शिकलेली सुनबाई रोज काम करून घरी यायची आणि आपल्या मालकाला सांगायचे, मालक मी रोज काम करते हो, आणि घरी आल्यावर तुमच्या आईचा खोकला ऐकू का? चला हो मालक, आपण वेगळं राहू, आपण शहरामध्ये जाऊ. त्याने सांगावं, तू जगातली कोणतीही गोष्ट मला माग. सांगतायत माझे शेजारचे, मी जन्माला आलो 2 वर्षांनी माझा बाप वारला. तेव्हापासून माझ्या आईने मला तळहाताच्या फोडासारखं जपलंय. तू काही माग, मी जगातली कोणतीही गोष्ट तुझ्यापाशी आणून देईल, पण माझ्या माईला मला वेगळं करू नकोस. आणखी काही दिवस गेले. रोज भांडणं. एक दिवस भांडणं विकोपाला गेली. त्या मुलीने सांगितलं, मालक एक तर या घरामध्ये तुमची आई राहील किंवा मी राहील, काय निर्णय घ्यायचा ते तुम्ही घ्या. मुलीने बॅग भरली. मुलगी निघून जायला निघाली. ऐका याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती गेल्यावर मुलांचं कसं होईल? आई तर आजारी आहे. पळत बायकोच्या मागे गेला. मी सकाळी माझ्या आईची सोय करतो, पण तू परत आता चल. ती मुलगी परत आली. रात्र संपली, सकाळ झाली. मुलगा आईपाशी गेला. डबडबल्या बोलाने बोलतोय, माय बोल रे बाळा, खूप दुखतंय तुझं? हा बाळा. तीर्थयात्रा करायची आहे? हा बाळा. नेशील तीर्थयात्रेला? चल आई, तुला तीर्थयात्रेला नेतो. आईने बॅग भरली. माझं लेकरू मला तीर्थयात्रेला नेतंय म्हणून. आई गाडीमध्ये बसली. निघाली गाडी. ऐका, पण गाडी तीर्थयात्रेच्या दिशेने चालली नव्हती. गाडी एका जंगलाच्या दिशेने चालली होती. जंगलाच्या बाहेर गाडी उभी राहिली. मुलगा पुढे चाललाय, आई मागे चालली. मुलगा पुढे चाललाय, आई मागे चालली. घनदाट जंगल होतं. आईने काय करावं? रस्त्याने चालताना दोन्ही बाजूच्या झाडाचा पाला तोडायचा, तो रस्त्यात टाकायचा. दोन्ही बाजूच्या झाडाचा पाला तोडायचा, तो रस्त्यात टाकायचा. जंगलाच्या मध्यभागी आलीवर मुलाने आईला एका झाडाखाली बसवलं. माय, आलो पाणी घेऊन, दमले असेल, बस या झाडाखालीच. पोरगं वळालं. 20 एक पावलं चाललं. तसं डबडबल्या डोळ्याने अश्रू ढाळत माय म्हणते, लेकरा थांब, पाणी आणायला नाही चाललास? खोकल्याचा त्रास होतोय म्हणून जंगलात सोडायला आला होता ना? काही हरकत नाही रे, मी थकले आता, मलाही जगायचं नाही. अशा जंगलात आणून सोडलंस? इथं हिंस्र पशु आहेत, मला खाणार आहेत, मी मरणार आहे. पण एक शेवटची इच्छा, मरायच्या अगोदर त्या पंढरीच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, लेकरा जसा तुझा जन्म झाला फक्त तुझ्या सुखासाठीच जगली. तुझा जन्म झाला, तुझा बाप 2 वर्षांनी वारला, फक्त तुझ्या सुखासाठीच देवापुढे हात जोडले. काही नाही दुसरं मी मागितलं. मी मरणार आहे या जंगलामध्ये, मला जगायचं नाही, मी कंटाळले या रोगाला. फक्त शेवटची इच्छा, मरायच्या अगोदर माझ्या लेकराचा चेहरा एकदा मला या दोन्ही डोळ्यांनी पाहू दे. एकदा वळून पाहना, एकदा तुला पाहते आणि डोळ्यामध्ये साठवते. शपथ घेऊन सांगते, लेकरा तुला एकदा डोळे भरून पाहिल्यावर पुन्हा डोळे उघडणार नाही. एकदा वळून पाहना, एकदा वळून पाहना. मुलांनी वळून पाहिलं. लेकरा घरी जा, सुनबाई माझी थोडी भांडल, पण सांभाळून घे, तुझा संसार मोडायला नको लेकरा. लोक विचित्र बोलतात, चांगला संसार कर, माझ्या नातवंडांना सांभाळ. आणि शेवटची एक इच्छा, अरे आयुष्यभर तुझं चांगलं व्हावं हाच विचार केला, तुझं हित व्हावं हाच विचार केला. मला जंगलात सोडायला आलास ना, या येड्या आईचं, या भोळ्या बाबड्या आईचं एवढं शेवटचं ऐक रे. मला माहित होतं तू मला जंगलात सोडायला आलाय, म्हणून मी रस्त्याने येत असताना, घनदाट जंगल आहे, तू रस्ता चुकू नये म्हणून दोन्ही बाजूच्या झाडाचा पाला तोडलाय आणि तो रस्त्यात टाकलाय. जाताना या मायवर एक उपकार कर, जाताना त्या पाल्यावरूनच चालत जा. जर त्या पाल्यावरून चालत गेला नाहीस तर रस्ता चुकशील.
आणि तुला सुद्धा हिंस्र पशु खातील रे. मी मेले तरी चालल, पण माझ्या लेकराच्या केसालाही धक्का लागाय नको. माझ्या लेकराच्या केसालाही धक्का लागाय नको. अरे मरायला सोडलं होतं, पण त्याही लेकराचं चांगलं व्हावं ही आईची भावना. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साई. शाप देत नाही किती वाईट मुलगा वागला तरी. आयुष्यभर जन्माला घातलेल्या मुलाचा भार सहन करते.